नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे फरसबीची भाजी म्हणजेच बीन्सची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे, त्यावर तेल टाकले। तेल तापल्यावर लगेचच त्यामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडली की लगेच मिरची आणि त्यावर लगेच कांदा टाकला आहे। ही भाजी मी मालवणी पद्धतीने बनवणार आहे, त्यामुळे त्यात ओल्या नारळाचा वापर करणार आहे। अशी भाजी आमच्या मालवणात प्रत्येक जण बनवतात आणि ती खूप छान चविष्ट लागते। कांदा भाजायला पाहिजे म्हणून मी त्यावर मीठ टाकत आहे। कांदा थोडा चांगला भाजण्यासाठी वरून झाकण ठेवणार आहे। ही बघा, ही असते फरसबी। ही मी अशी जाड जाड कापून घेतली आहे आणि त्यामध्ये बटाटे टाकले। भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्या कांदा शिजायला पाहिजे म्हणून त्यावर थोडा 2 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे, जेणेकरून कांदा शिजला जाईल। 2 मिनिटांनी कांदा बघायचा आहे आपला शिजून गेला की आपल्याला त्यामध्ये भाजी टाकून घ्यायची। माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा माझं चॅनल लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा। आता आपण त्यामध्ये भाजी टाकणार आहोत, ही पहा। आणि भाजी टाकली की लगेचच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि ही भाजी पाण्यावर शिजवून घ्यायची आहे। जेवढी फरसबी आहे कढईमध्ये त्या लेवलपर्यंत पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजी चांगली शिजते। हे पहा, आता मी त्यामध्ये अजून पाणी, मला कमी वाटते पाणी म्हणून मी अजून पाणी ॲड करते त्यामध्ये। हे बघा, आता आपली फरसबीच्या लेवलला पाणी बरोबर झालं आहे। आता वरून मेन पार्ट म्हणजे नारळाचं खोबरं। हे तुम्ही भरपूर टाका किंवा कमी प्रमाणात टाकलं तरी चालेल, पण त्याचा स्वाद भाजीमध्ये छान प्रकारे उतरतो आणि भाजी खूप चविष्ट लागते। आता हे मिक्स करून आपण त्यावर झाकण टाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटं तरी भाजी घेईल शिजण्यासाठी, त्यामुळे थोड्या वेळाने आपण चेक करायचं आहे की भाजी कितपत शिजली। बघा, 5 मिनिटांनंतर मी झाकण खोललं तर पूर्ण सगळीकडे खोबरं आपलं मिक्स झालं होतं भाजीमध्ये, पण अजून भाजी कच्ची वाटते म्हणून परत त्यावर झाकण ठेवून मी पूर्ण पाणी संपेपर्यंत शिजवून घेते। हे पहा, आता भाजीतलं ऑलमोस्ट पाणी संपून गेलं, आटून गेलं आहे। आता आपण बटाटा घ्यायचा आणि तो कापून बघायचा चमच्यानेच। जर शिजला असेल, भाजी शिजली असेल तर बटाटा कापला जातो। हे पहा, ही एक भाजी शिजण्याची ट्रिक आहे। चला तर मग, भाजी छान बनली आहे। बाय बाय।